अग्निपुराण, गरुड पुराण वगैरे पुराणात क्षत्रियास मृतक अशौच म्हणजे सुतक 12 दिवसांचे सांगितलेले आहे आणि गोसावी सुद्धा अगोदर 12 दिवसांचे सुतक पाळत होते. पण आता गैरसमंज आणि शास्त्राविषयीची अनभिज्ञता यामुळे 12 दिवसांचे सुतक 10 दिवसांवर आलेले आहे. क्षत्रिय मृतकाचा दहनविधी करतात, पण गोसावी दफनविधी करत असत. त्यास त्यांची त्यावेळेसची परिस्थिती कारण झाली असावी. अन्न वस्त्रांसाठी भिक्षा, निवाऱ्यासाठी पाल अशी त्यांची स्थिती. मग त्या परिस्थितीमध्ये ते दहनविधीस होणारा खर्च कसा पेलू शकणार, म्हणून ते दफन करू लागले. मग पुढे आपल्या समाजात पुरण्याचीच प्रथा आहे असा समज त्यांच्यात रूढ झाला. पण आता जागेच्या अभावामुळे गोसावी मृतकाचा दहनविधी करतात. काहींना पुरण्यासाठी जागेची सोय आहे, पण तेही आता इतरांप्रमाणे शक्यतो दहनच करतात. पण त्यांच्यात असा गैरसमज आहे की दहन करणे हा आपला विधी नाही, तो लोकांचा, म्हणजे जे आधीपासून दहन करत आले त्यांचा आहे. आणि लोक दहन केल्यावर 10वा करतात, मग आपणही दहन केल्यावर 10वाच केला पाहिजे असा समज तयार झाला. आणि मग गोसावी दहन केल्यावर 10वा करू लागले आणि पुरल्यावर 12वा करतात, जो वास्तविक त्यांची मूळ परंपरा जी शास्त्राला धरून आहे. तिचा विचार करता त्यांनी दहन केले काय किंवा पुरले काय, 12वाच केला पाहिजे. ब्राह्मण जसे मुंज करतात आणि जानवे धारण करतात तसे क्षत्रियांना देखील तो अधिकार आहे. पण गोसावी काही मुंज करत नाही आणि त्या अनुषंगानं जानवे धारण करण्याचा प्रश्नही उरत नाही. याला सुद्धा त्यांची पूर्व परिस्थितीच कारण आहे. तरी पण गोसावी मृतकाचा दहन किंवा दफनविधी झाल्यावर जेव्हा नदीवर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाचा जो विधी करतात, त्यावेळेस शवाचे जे प्रथमचे 4 खांदेकरी असतात त्यांचा खांदे उतरण्याचा विधी करतात. त्यावेळेस त्या खांदेकऱ्यांना तो विधी जानवे धारण करूनच करावा लागतो. तो विधी सांगायला तिथे काय भटजी नसतो, पण तो विधी गोसावी परंपरेनं करत आलेले आहेत आणि याप्रमाणे त्यांचा जानवेशी असणारा पूर्वसंबंध स्पष्ट होतो. लोकगीत म्हणजे केवळ अतिशयोक्ती किंवा कपोल कल्पित कल्पनांचा भरणा असलेले गीत नव्हे, तर त्यात जनमानसात लोकजीवनात घडणाऱ्या गोष्टींचे प्रतिबिंबही बिंबित होत असते. आणि नेमके त्याच गोष्टींचा उपयोग गोसावी यांच्या लोकगीतातून होतो. त्यांचे देवी देवतांविषयीचे पारंपरिक गीत फारच भक्तिरसपूर्ण आणि समर्पित भाव असलेले आहेत. त्यामुळे त्यांना लोकगीत न म्हणता पारंपरिक भक्तिगीतच म्हटले पाहिजे. अशाच एका भक्तिगीतात एक फारच महत्वपूर्ण उल्लेख येतो. ते गीत अशा प्रकारचे आहे. आजे मारो आंगेळो ए बया मारी, चांदा सुरियारी ज्योत, मैं तो तूने वीनवूंगा सेडाडे मारी, इरा गरीब्या घरे रमेवणे आव, रमेवा सारिका वाजा ए बया मारी, थारा पावले रो झनेकार. हे देवी, आज माझे अंगण चंद्र सूर्याची ज्योत आहे, म्हणजे चंद्र सूर्याच्या ज्योतीसारखे लखलखीत आहे. मी तुला विनंती करेन, या गरीबाच्या घरी रमण्यासाठी, रममाण होण्यासाठी ये. मन रमण्यासारखा वाजा म्हणजे उल्हास, उत्सव आहे. तुझ्या पावलांचा झंदकार होऊ दे. या गीतामध्ये पुढे घरातल्या विवाहित स्त्री पुरुषांची नावे एक विशिष्ट उपाधी जोडून गुंफली जातात. पुरुषांच्या नावाला जोडलेली ती विशिष्ट उपाधी फार महत्वाची उकल करते. पुरुषांची नावे त्या उपाधीपूर्वक कशी गुंफली जातात ती उदाहरणार्थ माझेच नाव टाकून या गीतातले पुढचे कडवे म्हणजे चरण उद्घोषित करतो. दीपक ठाकारे बया मारी, तुने हाते जोडे सारी रात, इरा गरीब्यारी आराजे तू माने, बया मारी, इरा गरीब्या घरे रमेवणे आव. हे देवी, दीपक हा ठाकार तुला सारी रात्र हात जोडत आहे. या गरीबाची अर्जी म्हणजे विनंती तू मान्य कर आणि या गरीबाच्या घरी रमण्यासाठी ये. या गीतामध्ये
ठाकार ही उपाधी ठाकर या शब्दाच्या अर्थी आहे. दीपक ठाकारे म्हणजे दीपक ठाकर ग असा याचा अर्थ होतो. पण हा ठाकर जैतरे जैत मधल्या आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं मधील ठाकर जमातीशी संबंधित नाही.